आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। काय म्हणाल सर, आज आज आपला विजय झालेला आहे आणि आपण सांगितलं की एक सडका गुणवंत सदावर काय म्हणाल सर? पहिल्यांदा आतापर्यंतच्या 65 वर्ष आमच्याकडे ही संस्था आहे, पण आतापर्यंतच्या इतिहासातल्या सगळ्यात रेकॉर्ड ब्रेक मतांनी एसटी कामगार संघटनेचं पॅनल पुन्हा एकदा मराठवाड्याच्या मतदार बंधू भगिनींनी निवडून देतात आणि म्हणून त्यांचा मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो। तसेच या निवडणुकीमध्ये आम्हाला आमच्या ज्या मित्र संघटना होत्या, मग रेडकरांची संघटना कामगार सेनेची असेल, निर्भवण्यांची असेल, पांडुरंग वाघमरेंची असेल, आमच्या फड साहेबांची MMK असेल, सुनील निर्भवण्यांची कास्ताहेब असेल, बर्गेंची इंटेक असेल, या सगळ्या संघटनांनी आम्हाला सहकार्य केलं। मी त्यांचंही या निमित्तानं आभार व्यक्त करतो। पहिल्यांदा या निवडणुकीमध्ये पैशाचा वारेमाप वापर करण्यात आला। सदावर्तेसाठी एसटी कोऑपरेटिव्ह बँका 2:45 वाजता रात्रीच्या उघडल्या गेल्या, लाखो रुपये काढले, लाखो रुपये वाटले, लोकांनी पैसे त्यांचे खाल्ले, मत मात्र आमच्या एसटी कामगार संघटनेच्या पाठ्यात टाकलं। मला वाटतं हा ऐतिहासिक आणि दैदिप्यमान विजय आमचा आहे। दुसरी बाब, या विजयाचं वारं आमच्या अंगामध्ये कानामध्ये कधीही जाणार नाही। एसटी कामगार संघटना आम्ही खाली असतो, म्हणजे बॉटमला असते, बॉटम पासून काम करते आणि तसंच काम आम्ही करणार आहोत। या निवडणुकीत जे प्रॉमिस आम्ही केलेले आहेत ते प्रॉमिस तर 100% पाळणार आहोत, परंतु एसटी कामगार संघटनेचा एकच नारा आहे, ते म्हणजे एसटी कामगारांचं वेतन हे राज्य सरकार एवढे व्हावं, ही आमच्या सर्वांची त्या निमित्तानं आम्ही लढतोय। या लढाईला राज्यातले बहुसंख्य कर्मचारी आम्हाला सपोर्ट करतायत आणि म्हणून तो तर विषय आहेच। सडके आंब्याचा तुम्ही विषय काढला, खरं तर सदावर्ते, पडळकर, खोत या लोकांचा आणि चळवळीचा कुठलाही संबंध येऊ शकत नाही। माझी विनंती त्यांना अशी आहे, आता तरी तुम्ही आता सगळ्या राज्यातल्या सगळ्या संस्थांमध्ये अगदी त्यांना आम्ही सगळ्यांचे डिपॉझिट्स गुल केलेले आहेत, आता तरी त्यांनी त्यांचं राजकारण बाहेर राजकारणात करावं, कामगारांमध्ये पडू नये। कामगारांनी आता चॉईस केली एसटी कामगार संघटना, कारण स्वच्छ मनाने, प्रामाणिकपणे आणि शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही लढणार आहोत आणि म्हणून या निमित्तानं मराठवाड्यातील सर्व मतदार राजाचे, बंधू भगिनींचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो। एवढेच आव्हान आहे, ज्या पद्धतीने तुम्ही प्रेम आणि विश्वास दाखवलाय, या विश्वासाला 100% एसटी कामगार संघटना पात्र राहील। मात्र आता आपण लक्षात घेतलं पाहिजे, आपल्या अन्नामध्ये विष कालवणारे, आपल्या वेतनामध्ये राजकारण करणारी मंडळी आपण दूर ठेवावीत आणि म्हणून इतकंच माझं त्यांना विनंती आहे। मतदान केल्याबद्दल तर मी आभार व्यक्त करतोच, परंतु तुमचं कोणतंही मत वाया जाणार नाही याची ग्वाही मी या निमित्तानं देतो। मराठवाड्याच्या शिष्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये या भागातील मतदारांनी प्रचंड मतानं एसटी कामगार संघटनेच्या पॅनलला विजय केलं। मतदारांचं मी मनपूर्वक आभार मानतो। या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही काही कमिटमेंट दिलेल्या होत्या, त्यापैकी जो महागाई भत्ता राज्य सरकारला 53% आहे आणि एसटी कर्मचाऱ्यांना 46 आहे। परवा 2 दिवसापूर्वीच राज्याचे परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष यांना समक्ष भेटलो आणि त्यांनी आता 3 तारखेला बैठक लावून निर्णय घेण्याचं मान्य केलेलं आहे। थोडक्यामध्ये जे पतसंस्थाला आम्ही आश्वासन दिलेले आहे ते पूर्ण करण्याचं काम निश्चित प्रकारे एसटी कामगारांना घडेल, म्हणून पुन्हा एकदा आभार मानतो।